अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. पालकाचे स्थान मुलांच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचे असते. मुलांचे पहिले शब्द, पहिले पाऊल, पहिली शिकवण हे सर्व पालकाकडूनच मिळते. त्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत पालकांची भूमिका केवळ मार्गदर्शकाची नसून ती जीवन उघडवण्याची असते. अशा वेळी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, पालकांनी मुलांना फक्त उपदेश करावा की स्वतः आदर्श उदाहरण बनावे. आज अनेक घरांमध्ये पालक मुलांना चांगल्या सवयी, शिस्त, प्रामाणिकपणा, मेहनत आणि आदर याबद्दल सतत सांगत असतात, परंतु अनेक वेळा त्याच्या स्वतःच्या वागणुकीत हे गुण दिसून येत नाही. अशा विरोधाभासामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. मुलं विचार करतात की जे पालक सांगतात तेच जर ते स्वतः पाळत नसतील तर ते खरंच योग्य आहे का? मानसशास्त्रानुसार मुलं ऐकण्यापेक्षा पाहून आणि अनुकरण करून अधिक शिकतात. पालक जर शांतपणे समस्या सोडवत असतील, प्रामाणिकपणे व्यवहार करत असतील, वेळेची आदर करत असतील तर मुलं आपोआप ते गुण आत्मसात करतात. त्यासाठी वेगळा उपदेश करण्याची गरज राहत नाही. उपदेशाचे महत्त्व नाकारता येणार नाही. योग्य वेळी दिलेला सल्ला मुलांना दिशा देतो, पण तो उपदेश तेव्हाच प्रभावी ठरतो जेव्हा तो पालकांच्या वागण्यात उतरलेला असतो. उदाहरणार्थ, पालक जर सतत फोनमध्ये गुंतलेले असतील तर मुलांनी त्यांचे ऐकणे कठीण होते. आजच्या आधुनिक काळात मुलांवर बाहेरील जगाचा प्रभाव खूप वाढला आहे. सोशल मीडिया, मित्रमंडळी, चित्रपट आणि इंटरनेट यामुळे मुलांचे विचार झपाट्याने बदलत असते. अशा परिस्थितीत पालकांचा वैयक्तिक आदर्श हा मुलासाठी सर्वात सुरक्षित मार्गदर्शक ठरतो. घरात जे वातावरण असते तेच मुलांच्या स्वभावात प्रतिबिंबित होतो. पालक जर परस्पर आदराने वागत असतील, मतभेद शांतपणे सोडवत असतील तर मुलंही समाजात तशीच वागतात. उलट घरात सतत भांडण, राग आणि असहिष्णुता असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम मुलांवर होतो. निष्कर्ष, मुलांची भूमिका ही केवळ उपदेश देणाऱ्या शिक्षकाची नसून जिवंत आदर्श बनवण्याची आहे. कारण मुलं कानांनी कमी आणि डोळ्यांनी अधिक शिकतात. म्हणूनच उपदेशापेक्षा आदर्श उदाहरण अधिक प्रभावी असते. पालकांनी स्वतः जे व्हायचे आहे ते आधी बनवले पाहिजे, तेव्हाच मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल.